तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मास्टर तन्मय शिंदेवरती. आज आपण बघणार संकलित मूल्यमापन द्वितीय सत्र परीक्षा 2026ची. तर इयत्ता 6वीची प्रश्नपत्रिका असून विशेष समाजशास्त्र आहे. तर लेखी प्रश्नपत्रिका ही मी तुम्हाला दाखवणार आहे. तर लेखी प्रश्नपत्रिकेमध्ये समाजशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेमध्ये मी तुम्हाला भूगोल आणि नागरिकशास्त्राची पण प्रश्नपत्रिका दाखवणार आहे. तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नक्की ठेवा, जेणेकरून तुम्हाला खूप फायदा होईल. तुम्हाला संपूर्ण प्रश्नपत्रिका बघायला मिळेल आणि ही व्हिडिओ पण संपूर्ण बघा. तर प्रश्न पहिला एक, कंसात दिलेल्या पर्यायांतून योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. तर तुम्हाला इथं काही कंसात पर्याय दिलेले आहे, याचे विधान तुम्हाला लिहायचे. तुम्हाला ज्या ठिकाणी स्क्रीनशॉट घ्यायला होईल त्या ठिकाणी तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायचा. जर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायला येत नसेल तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये पण लिहून घेऊ शकतात. ही प्रश्नपत्रिका एकदम इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका आहे. 4 मार्कांसाठी तुम्हाला इथं कंसातील जोड्या विचारल्या आहे. टिंबटिंब साम्राज्य हे प्राचीन भारतीय सर्वात मोठे साम्राज्य होते. तर मौर्य साम्राज्य हे प्राचीन भारतातील सर्वात मोठे साम्राज्य होते. असे तुम्हाला उत्तर याचे लिहायचे आहे. इथे तुम्हाला 2, 3 आणि खाली 4 दिलेलं आहे. याचे तुम्हाला अशा पद्धतीने उत्तर लिहायचे आहे. इथे तुम्हाला कंसात काही शब्द दिलेले आहे, ते शब्द वापरून तुम्हाला याचे उत्तर कंप्लीट करायचे आहे. त्याच्यानंतर खाली जोड्या लावा. 3 मार्कांसाठी जोड्या लावा आहे. तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन टाकायचं आहे. तर जोड्या लावामध्ये तुम्हाला क गट, ब गट दिलेला आहे 1 आणि इकडं अ, आ, इ, ई इथं ड पर्यंत आणि इथं 1, 2, 3 आहे आणि इकडं 4 आहे. तर याची तुम्हाला योग्य पद्धतीने जोड्या लावायच्या आहे. अ गटाच्या आणि ब गटाच्या. अ गटामध्ये तुम्हाला काही शब्द दिलेले आहे आणि ब गटामध्ये तुम्हाला काही शब्द दिले आहे. यांचे तुम्हाला योग्य आहे त्या जोड्या लावायच्या आहे. त्याच्यानंतर इथं क दिलेलं आहे. दिलेल्या पर्यायांतून अचूक नावे लिहा. तर दिलेले पर्याय आहे इथे तुम्हाला सिगिरा या संघमित्रा, सेलुकर, निकेटर. तर ही 3 तुम्हाला पर्याय दिले. याच्यामध्ये तुम्हाला योग्य पर्याय निवडून इथे तुम्हाला लिहायचं आहे 3 मार्कांसाठी. तर याचा पण तुम्ही एक स्क्रीनशॉट घेऊन टाकायचा आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला इथं प्रश्न 2, पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 1, वाराणसी असे या शहराला नाव कसे प्राप्त झाले? तर वाराणसी या शहराला असे नाव का प्राप्त झाले हे तुम्हाला लिहायचं आहे. तर 4 मार्कासाठी तुम्हाला 4 विचारले म्हणजे 1 मार्कासाठी तुम्हाला 1 लिहायचं आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन टाकायचा. त्यानंतर खाली 2, कोणत्या कालखंडात इतिहास मध्ययुगीन इतिहास असे म्हणतात? तर कोणत्या कालखंडाला मध्ययुगीन इतिहास असे म्हणतात तुम्हाला हे लिहायचं आहे. त्याच्यानंतर 3 मध्ये तुम्हाला विचारले प्राचीन भारतात कोणत्या भाषेमधून साहित्य निर्मिती झाली? तर कोणत्या भाषेमधून झाली ते पण तुम्हाला इथं सविस्तर मांडायचं आहे. त्याच्यानंतर 4, त्रिमूर्ती पितवाहन म्हणजे काय? ते पण तुम्हाला इथं लिहायचं. त्याच्यानंतर साम्राज्य अशोकाची लोकयोगिनी कामे सांगा. तर लोकयोगिनी कामे तुम्हाला इथं सम्राट अशोकाची लिहायची आहे. याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्यायचा. 2 मार्कासाठी तुम्हाला विचारलं जातं. त्याच्यानंतर खाली तुम्हाला इथं प्रश्न 3, कंसात योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण करा. तर इथं तुम्हाला काही कंसामध्ये पर्याय दिले आहे. ही विधाने ही कंसातील शब्द वाचून पुढील विधाने पूर्ण करायची आहे. इथून तुमचं नागरिकशास्त्र सुरू होतं. तर 3 मार्कांसाठी इथं तुम्हाला विचारलं गेलं आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला ब मध्ये इथं तुम्हाला दिलं आहे, ग्रामपंचायत क्षेत्रातील व्यक्तीने पुढील गोष्टी मिळण्यासाठी कोठे जावे? तर ग्रामपंचायत क्षेत्रातील व्यक्तीने पुढील गोष्टी मिळण्यासाठी कुठे जावे असं तुम्हाला विचारलं आहे. फक्त 3 सांगायचे. 4 विचारले त्याच्यामुळे 3 सांगायचे. तुम्हाला इथं 1, छोट्या भावंडाच्या लसीकरणासाठी कुठे जायचं? 2, उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी कुठे जायचं? 3, 7/12 उतारा काढण्यासाठी कुठे जावं लागतं? आणि 4, जातीचा दाखला काढण्यासाठी. तर हे सगळं करण्यासाठी कुठे जायचं ग्रामपंचायत क्षेत्रातील व्यक्तीने? तर इथे तुम्हाला लिहायचं आहे 3 मार्कांसाठी. आता तुम्ही एक स्क्रीनशॉट घेऊन टाकायचं आहे. त्याच्यानंतर खाली इथे तुम्हाला 2, इथे तुम्हाला ब दिलेलं आहे. 2 नावे लिहा 2 मार्कांसाठी. इथे तुम्हाला महाराष्ट्रातील जलविद्युत केंद्र 2 जलविद्युत केंद्र आहे ते लिहायचे. त्याच्यानंतर खाली नैसर्गिक संस्थाने हे तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली प्रश्न 4, गटात न बसणारा शब्द ओळखा व त्याचा पर्याय क्रम चौकटीत लिहा. तर गटात कोणता शब्द नाही बसत आहे त्याचा इथं तुम्हाला पर्याय क्रम लिहायचा आहे. शब्द नाही त्याचा क्रम इथं लिहायचा आहे 2 मार्कांसाठी. त्याच्यानंतर खाली मध्ये तुम्हाला दिलेलं आहे, खालील प्रश्नाच्या उत्तराचा अचूक पर्याय पुढील चौकटीत खूण करा. तर अशी खूण करायची आहे. अचूक म्हणजे जो पर्याय बरोबर आहे त्याला अशी खूण करायची आहे. 2 मार्कांसाठी तुम्हाला दिलं आहे. असं तुम्ही स्क्रीनशॉट
मारून घ्यायचं आहे. तर तुम्हाला त्याच्यानंतर खाली इथं प्रश्न 5 पुढील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा, फक्त 2. तर खनिज तेल म्हणजे काय? त्याच्यानंतर खाली अरबी समुद्रातील खनिज तेल क्षेत्रात नावे काय? त्याच्यानंतर खाली तुम्हाला विचारलं आहे 3 कोणत्या व्यसनांना प्राथमिक व्यवसाय म्हणतात? तर कोणत्या व्यवसायाला प्राथमिक व्यवसाय म्हणतात ते तुम्हाला लिहायचं 3 पैकी 2 लिहून 2 मार्क मिळू शकतात. त्यानंतर खाली पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा. ही विधाने चूक आहे की बरोबर ती तुम्हाला लिहायचं आहे. 2 मार्कांसाठी. 1 स्तिंभी खडकांना प्राथमिक खडक असे म्हणतात. 2 खनिज तेल काळे सोने असे म्हणतात. चूक की बरोबर ते तुम्हाला इथं लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली प्रश्न 6 नावे लिहा. 1 महाराष्ट्रातील जलविद्युत केंद्र. महाराष्ट्र जलविद्युत केंद्र कोणते? त्याचं तुम्हाला नाव लिहायचं. त्याच्यानंतर खाली 2 जागतिक महासागरचं नाव लिहायचं आहे 4 मार्कासाठी. याचं पण तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन टाकायचं आहे. त्याच्यानंतर खाली महाराष्ट्रामध्ये पुढील ठिकाणी कोणत्या प्रकारचे खडक प्रामुख्याने आढळतात? तर सह्याद्री पर्वतरांगा. तर कोणत्या प्रामुख्याने खडक आढळतात हे तुम्हाला लिहायचं आहे 2 मार्कांसाठी. याचं पण तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन टाकायचं. त्याच्यानंतर खाली फरक स्पष्ट करा. फरक स्पष्ट करामध्ये तुम्हाला खनिज तेल आणि सौर ऊर्जा दिला आहे. याचं पण तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन टाकायचं आहे. याचं तुम्हाला फरक स्पष्ट करायचा आहे 2 मार्कांसाठी. याचा तुम्ही फरक स्पष्ट करायचं आहे. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आपण सामान्य विज्ञानची लेखी प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवरती टाकणार आहेच. तर ती बघण्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब बेल आयकॉनवरती क्लिक करा.